बोला पुंडलिक देव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 13वा, प्रकृती पुरुष विवेक योग किंवा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. ह्यात आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. 30 भाग झालेले आहेत. 895 ओव्या झालेल्या आहेत. आपण भाग नंबर 37 बघणार आहोत. त्या अगोदर थोडासा आढावा घेऊ पाठीमागं काय झालेलं आहे आणि मग पुढे जाऊ. तर या अध्यायाची सुरुवात करताना ज्ञानेश्वर माऊली आपले जे गुरु निवृत्तीनाथ यांचं स्मरण करून या अध्यायाची सुरुवात करतात. या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद आलेला आहे. या संवादाच्या सुरुवातीलाच भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात की हे जे शरीर आहे ते शरीर म्हणजे क्षेत्र आहे आणि हे जो जाणतो तो क्षेत्रज्ञ. क्षेत्र म्हणजे शेती आणि क्षेत्रज्ञ म्हणजे शेतकरी. जो शेती कसतो तो शेतकरी. म्हणजे शरीर म्हणजे क्षेत्र आणि त्यातला क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा. तर आत्मा हा शरीराकडून जे काही बरे वाईट कर्मे करून घेतो त्या कर्माचं फळ म्हणून पाप आणि पुण्य आपल्याला मिळत असतं. जसं शेतकरी आपल्या शेतामध्ये ज्या प्रमाणात काम करतो, जे धान्य पेरतो त्याच फळ, त्याच धनधान्य त्याला मिळत असतं. तसंच तर मग प्रश्न येतो की हे जे क्षेत्र आहे, क्षेत्रावर अधिकार कोणाचा आहे? तर जे सांख्यमतवादी होते किंवा जे संकल्पवादी होते किंवा जे स्वभाववादी होते, कालवादी होते, यांनी आपापल्या परीनं याचं विवेचन केलेलं आहे की या क्षेत्रावर मालकी कोणाची आहे, पण ते कोणालाही सांगायला जमलेलं नाही. नंतर भगवंत म्हणतात की हे जे क्षेत्र आहे हे 36 तत्वांपासून बनलेलं आहे. त्यानंतर आपण सत्पुरुषाची लक्षणं बघितली होती. त्यात मनाची इच्छा नसणे, दांभिकपणा नसणे, अहिंसा, शांती, सरळपणा, आचार्य उपासना आणि सुचिरभूतपणा, स्थिरता, आत्मसंयम ही सगळे आपण लक्षणं पाहिलेले आहेत. त्यानंतर आपण साधकाची लक्षणं काय, साधक उत्तम साधक कशाला म्हणायचं ते आपण पाहिलं होतं. त्याच्यामध्ये विषयांच्या विषयी विरक्ती, अहमपणाचा अभाव, जन्म, मृत्यू, वृद्धपणा आणि शरीर व्यवस्था यांचे ठिकाणी दोष पाहणे ही सगळी साधकांची लक्षणे आहेत, उत्तम साधकाची लक्षणं आहेत. त्यानंतर आपण ज्ञानसंपन्न पुरुष याची लक्षणं बघितली. त्याच्यामध्ये ज्ञानसंपन्न पुरुष कसा असतो की त्याची सर्वत्र उदासीनता असते. पुत्र, स्त्री, गृह इत्यादींच्या ठिकाणी पूर्ण अनासक्ती असते आणि इष्ट अथवा अनिष्ट काही प्राप्त झाले तरी आपल्या चित्ताची समता नेहमी कायम ठेवणे हे सगळे गुण त्याच्यामध्ये असतात. अजून काय असतं तर ज्ञानसंपन्न पुरुष हा भगवंताची अनन्य भावे करून निर्दोष भक्ती करतो. त्याला एकांतात राहण्याची आवड असते आणि लोकसमुदायामध्ये किंवा शहरामध्ये त्याला राहण्याची आवड नसते. त्यानंतर श्लोक नंबर 11 मध्ये आपण अज्ञानाची लक्षणं बघितली. ही अज्ञानाची लक्षणं भरपूर आहेत. तर प्रतिष्ठेसाठी धडपडणं, सत्कार करून घेणं, प्रसिद्धी, स्वतःच्या सत्कृत्यांचा डांगोरा पेटणं, नंतर कोणी थोडी जरी स्तुती केली तरी फुगून जाणं आणि लाभ झाला असता चढून जाणं आणि हानी झाली असता दुःखमग्न होणं. नंतर थोडी जरी कोणी निंदा केली तरी कपाळ धरून बसणं
आणि थोडी स्तुती केली तर हर्षानं फुगून जाणं, ही सगळी लक्षणं ही अज्ञानाची लक्षणं आहेत. तसेच वचन देऊन न पाळणं, घात करणं, बाह्यतकारी म्हणजे बाहेरून तो एकदम चांगला वाटतो, पण त्याच्या अंतःकरणामध्ये तसा तो चांगला नसतो. त्याच्यामध्ये अंतःकरणामध्ये काहीतरी हेतू लपलेला असतो. तसंच गुरुसेवेचा जो तिटकारा करतो, तसंच स्वतः कर्मे करत नाही, मनाचा संशय धारण करतो, स्त्री संघाविषयी असे निर्लज्ज असतात, स्वधर्माविषयी कर्मे नंतर अशा लोकांच्या मनामध्ये संशय भरलेला असतो. आणि सगळ्यात महत्वाचं की ज्यांचा आपण संकल्प घेतलेला आहे ते म्हणजे जे बघू नये ते बघणे, जे ऐकू नये ते ऐकावेसं वाटणं, नंतर ज्याला स्पर्शही करू नये त्याला स्पर्श करणं. म्हणजेच आपण म्हणलो होतं की हे व्यसनाच्या संदर्भात आपण याचं घेतलं होतं की व्यसन ही वाईट असतात. वाईट बोलणं, वाईट वागणं, वाईट विचार करणं, हे सगळंच या 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 वाईटामध्ये येतं. तर याचाच आपण संकल्प घेतला होता की व्यसन मुक्तीच्या संदर्भामध्ये ज्याने संकल्प घेतला होता त्याने दिवसातून 3दा याचं स्मरण करायचं आहे, भगवंताचं स्मरण करायचं आहे, भगवंताला शक्ती दे असं वरदान मागायचं आहे की माझ्याकडून आयुष्यात कधीही व्यसन होऊ नये या संदर्भामध्ये. नंतर असे लोक स्त्रीवर आसक्त असतात, स्त्री सांगल तसं ऐकतात, स्त्रीसाठी आपल्या पै पाहुण्यांना फसवून लुबाडून त्याचं धन तिच्या झोळीत नेऊन टाकतात. असे लोक मदाराचं जे माकड असतं त्याप्रमाणे स्त्रीच्या हातातलं बाहुलं होऊन राहतात. नंतर असे लोक जे वयस्कर लोक असतात त्यांची टिंगल करतात. ही सगळी अज्ञानाची लक्षणे आहेत बरं का. हे आत्मज्ञानाविषयी जन्मांध असतात, म्हणजे आत्मज्ञानाचा विचारही करत नाहीत. त्यांचं अध्यात्माकडे जराही लक्ष नसतं, आत्मनिरूपण करत नाहीत. असे लोक आत्मज्ञानाविषयी फार काही विचार करत नाही. त्यानंतर भाग येतो की ज्ञेय म्हणजे काय. भगवंत सांगतात ज्ञेय म्हणजे काय. जे ज्ञेय म्हणजे जगण्यास योग्य, जे जाणल्याने जीवाला मोक्ष मिळतो. ज्ञेय समजल्याने, ज्ञेयाचं ज्ञान झाल्यानेच तुम्हाला मोक्ष मिळतो असं सांगितलेलं आहे. वस्तूला म्हणजे ब्रह्माला ज्ञेय म्हणण्याचे कारण इतकेच की म्हणजे ज्ञेय म्हणजेच ब्रह्म. इतकेच कारण आहे की ज्ञानप्राप्तीशिवाय इतर कोणत्याही उपायाने ब्रह्माची प्राप्ती होत नाही किंवा ज्ञेयाची प्राप्ती होत नाही. ते ज्ञेय असे आहे की त्याला आदी नाही आणि त्याला साहजिकच परब्रह्म असे म्हणतात. अजून कसं आहे ज्ञेय की त्याला रूप नाही, वर्ण नाही, आकार नाही, तसेच ते दृष्टीस पडत नाही. ते आहे का असे कोणी म्हणावे, कोणी व कसे म्हणावे असं वाटतं की ज्ञेय आहे का नाहीये, कारण ते दृष्टीस पडत नाहीये, त्याला रूप नाही, वर्ण नाही, काहीच नाहीये. तर हे ज्ञेयाच्या संदर्भात आपण वाचलं होतं. त्यानंतर हे ज्ञेय कसं आहे तर या जगात सर्व बाजूने हातपाय आहेत, सर्व बाजूने नेत्र मस्तके तसेच मुखे आहेत, सर्व बाजूने कान आहेत आणि ते सर्वाला व्यापून राहिलेलं आहे. असं हे ब्रह्म आहे, असं हे ज्ञेय आहे. अजून काय बघा, सर्व देशात सर्व काली भरलेले असल्यामुळे स्थूल व सूक्ष्म वस्तूंपासून तेच क्रिया करवते. तेच म्हणजे कोण? ब्रह्म. म्हणून वस्तूच वस्तूच ज्याचे हात होत त्या ब्रह्माला या कारणामुळेच विश्वबाहू असे म्हटले आहे.
ब्रह्माची भरपूर नावं आहेत, त्याची कारण पण यात दिलेली आहेत. विश्वबाहू का म्हटलेलं आहे? तर परत तुम्हाला सांगतो की सर्व देशात सर्व काली भरलेल्या असल्यामुळे स्थूल व सूक्ष्म वस्तूंपासून तेच क्रिया करते. सर्व जगाचे जे क्रियाचलन चालतं, क्रियाचक्र जे चालतं, ते कोणामुळे चालतं? हे ज्ञेयामुळे चालतं, म्हणजे या ब्रह्मामुळे चालतं. कालचक्र चालतं, ते ब्रह्मामुळे चालतं. रोज सूर्य उगवतो, मावळतो, चंद्र उगवतो, मावळतो, तारकांचा उदय होतो, तारका मावळतात, वारे सुटतात, पाऊस पडतो. हे सगळं चक्र कुणामुळे होतं? झाडे वाढतात, मोठे होतात, प्राणी पक्षी वाढतात, जन्म घेतात, मृत्यू होतात. हे जे सगळं जन्म मृत्यूचं चक्र आहे, हे कुणामुळे होतं? या ब्रह्मामुळे होतं. म्हणून त्याला ही सगळी कृती तो एकटा करतो, म्हणून त्याला विश्वबाहू असं म्हणतात. नंतर सर्व ठिकाणी एक समवच्छेदे करून असते, म्हणून त्याला विश्वांद्री असं म्हणतात त्याच ब्रह्माला. तसेच ज्याप्रमाणे सूर्याला अंग व डोळे हे अवयव वेगळे नाहीत, त्याचप्रमाणे सर्व स्वरूपे करून पाहते, म्हणून त्यास डोळे नाहीत, तरी वेदाने त्याला मोठ्या शहाणपणाने विश्वत चक्षु असे म्हटलेले आहे. सर्व विश्वावर ज्याची नजर आहे असा जो ब्रह्म आहे त्याला विश्वत चक्षु असे म्हणतात. जे सर्वांपेक्षा उंच, सर्व प्रकारे नित्य आहे, म्हणून ज्याला विश्वमूर्धा असे म्हणतात. अग्नीची जी मूर्ती तेच त्याचे मुख होय, त्याप्रमाणे जे ब्रह्म सर्व वस्तूंचा उपभोग घेतो. पार्था, याच कारणास्तव श्रुतींनी ब्रह्माला विश्वतोमुख असं म्हटलेलं आहे. आणि आकाश ज्याप्रमाणे सर्व वस्तूत ओतप्रोत भरलेलं आहे, त्याप्रमाणे शब्द मात्रा बरोबर त्याचे श्रवण होते, म्हणून त्या ब्रह्माला आम्ही सर्वत्र ऐकणारे असे म्हणतो. कारण ते या जगात सर्वाला व्यापून आहे. हे महामाते अर्जुना, ब्रह्माची याप्रमाणे व्याप्ती असल्यामुळे श्रुतींनी त्याला विश्वत चक्षु असे म्हटलेले आहे. ब्रह्म हे व्यापक आहे, सर्वत्र ब्रह्माचंच स्थान आहे. अजून काय म्हणलेलं आहे? ते ब्रह्म म्हणजे ज्यामुळे पोकळीत सर्व आकाश भरलेले असते, किंवा तंतू हे वस्त्रांमध्ये वस्त्ररूप होऊन असते. रस ज्याप्रमाणे उदकामध्ये उदकरूप होऊन असतो, तेज ज्याप्रमाणे दीपामध्ये दीपपणाने असतो, सुगंध जसा कापुराच्या रूपाने कापुरात भरलेला असतो, क्रिया शरीराच्या रूपाने शरीरात दृष्टीच पडते. किंबहुना अर्जुना, सोने ज्याप्रमाणे सोन्याच्या रव्याच्या रूपाने दृष्टीच पडते. सोने हे ज्यावेळेस खाणीमधून काढलं जातं त्यावेळेस त्याचे बारीक बारीक दाणे असतात रव्यासारखे. म्हणजे मूळ रूपात जेव्हा सोनं असतं त्यावेळेस एकदम रव्यासारखं असतं. मग त्याला वितळून गोठवतात. तर तिथे हेच सांगितलेलं आहे की सोने ज्याप्रमाणे रव्याच्या रूपाने दृष्टीस पडते, त्याप्रमाणे सर्व वस्तू सर्व जगांचे अधिकरण असून सर्वात दृष्टीस पडते. ते सोने ज्यावेळेस रव्याच्या रूपाने दृष्टीस पडते त्यावेळेस आपल्यास तो रवा आहे असे वाटते, परंतु सोने या दृष्टीने पाहू केले असता तो रवा सोनेच होय. इथपर्यंत आपण काल आलो होतो. आज भाग नंबर 37, ओवी नंबर 896. पैगा वेघूची वाकुडा, परी पाणी उजू सुहाडा, वनी आला लोखंडा, लोह नव्हे की घटाकारे वेटाळे, तेथ नभ गमे वाटोळे, मठी तरी चोफळे आये दिसे, परी ते अवकाश जैसे, मोहे मोहित जे आकाशे, जे विकार होनी तैसे विकारी नोहे, मन मनुष्य इंद्रिया,
सत्वादी गुणायया सारिके ऐसे धनंजया आवडे कीर पै गुळाची गोडी नोहे बांधाया सांगडी तैसी गुण इंद्रिया फुडी नाही तेथ. अर्जुना, पाण्याचा ओघ वाकडा असला म्हणजे पाणी वाकडे दिसते, परंतु ते खरोखरच वाकडे नाही. लोखंड तापवून लाल झाल्यावर त्याचा आकार दृष्टीस पडतो. तो लोखंडच नव्हे का? ते लोखंडच असतं. तापवलं म्हणून काय झालं? लोखंड तापवून तर लाल झालं म्हणून काय लोखंड नाही का? ते लोखंडच आहे. घटाच्या आकाराने आकाश वाटोळे दिसते. गाडग्यामध्ये, मडक्यामध्ये, डेऱ्यामध्ये जर आपण वाकून बघितलं त्यात आभाळ गोल दिसतं. पाण्यामध्ये आकाशाचं प्रतिबिंब पडल्यामुळे. व ते घराचे चौकोनात पाहिले म्हणजे चौकोनी दिसते. घरातून आपण बघितलं वर की चौकोनी झुळूक असतो. त्या झुळुक्यातनं वर बघितले का आभाळ काय गोल दिसतं का? चौकोनी दिसतं. परंतु तोच माठ व घट नाश पावल्यावर आकाशाचा नाश होत नाही. समजा गाडगं फुटलं, मडकं फुटलं तर काय आकाश तिथेच असतं. ते थोडे त्याचा नाश होतो. फक्त गाडगं फुटलं म्हणून आकाशाचा थोडी नाश होतो, नाही होत. त्याचप्रमाणे ब्रह्म मायेचे उपाधीने विश्वमय होते. सर्व विश्वात ब्रह्म आहे. हे कशामुळं? हे मायेमुळे शक्य होतं, परंतु मायेत नसते. मायेमुळं आपल्याला असं भासतं की ब्रह्म हे चराचरात आहे, पण मायेत ब्रह्म नसतं. अर्जुना, ते ब्रह्म म्हणजे मन इत्यादी इंद्रियांप्रमाणे व सत्वादी गुणांप्रमाणे आकारास आले असे भास फक्त होतो. खरं तसं नसतं. परंतु ज्याप्रमाणे गुळाची गोडी ही गुळाच्या आकारात नसते, त्याप्रमाणे इंद्रिये व गुण यात ब्रह्म नसते. लक्षात घ्या. ब्रह्म कशात नसते? तर इंद्रिये आणि गुण याच्यामध्ये ब्रह्म नसतं. आगा क्षीराचिये दशे घृत क्षीराकारे असे परीक्षीरची नोहे जैसे कपिध्वजा तैसे जे इये विकारी विकार नोहे अवधारी पै आकार नाम भोवरी एर सोने ते सोने या उघड मराठिया ते वेगळपण धनंजया जाण गुण इंद्रिया पासोनिया नाम स्वरूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकारासीच प्रवादू वस्तुसी नाही. परंतु ज्याप्रमाणे गुळाची गोडी ही गुळाच्या आकारात नसते. बघा, गुळ गोल आहे म्हणून गोड आहे, आणि त्याला फोडलं त्याचे तुकडे झाले म्हणून त्याची गोडी निघून जाते का? नाही. सोनं आहे समजा, सोन्याचा आकार आपण बदलला व त्याला वितळवलं, मग ते सोनं राहत नाही का? सोनं हे सोनच राहतं. त्याप्रमाणे इंद्रिये व गुण परंतु ज्याप्रमाणे गुळाची गोडी ही गुळाच्या आकारात नसते, त्याप्रमाणे इंद्रिये व गुण यांच्यात ब्रह्म नसते. हे कपिध्वजा, ज्याप्रमाणे दुधाच्या अवस्थेत तूप दुधाच्या आकाराने असते, परंतु ते दूधच म्हणजे तूप नव्हे. दुधात तूप असतं, दूध घुसतं, दुधातला पण विरजण लावलं, त्याचं दही झालं, त्याला घुसळल्यानंतर त्याचं लोणी निघतं, लोण्याला तापवल्यानंतर तूप निघतं. म्हणजे तूप दुधात असल्याशिवाय त्याची निर्मिती होते का? दुधात ते काही प्रमाणात असतं तूप.
परंतु ते दूध म्हणजे तूप आहे का? नाही. त्याप्रमाणे ब्रह्म विश्वात भरलेले असून विश्व नव्हे. हे अख्खं विश्व म्हणजे ब्रह्म आहे का? नाही आहे. पण कणाकणात ब्रह्म आहे. विश्वात सर्वत्र ब्रह्म भरलेला आहे, परंतु हे विश्व म्हणजे ब्रह्म नव्हे. कारण सुवर्णाचे अलंकार बनवल्यावर त्यास आपण फूल, वाकी असे नावे देतो. सुवर्णाचे अलंकार जे बनवतो त्याला ते नाव देतो. गंठन म्हणतो आपण, बांगड्या म्हणतो, कानातले म्हणतो. का आपण असं म्हणतो मी गळ्यात सोनं घातलंय, हातात सोनं घातलंय, कानात सोनं घातलंय, नाकात सोनं घातलंय? नाही. आपण प्रत्येकाला नाव वेगळी आहेत. आपण हातात बांगड्या घातल्या असं म्हणतो, नाकामध्ये नथनी घातली असे म्हणतो, गळ्यामध्ये गंठण घातलं असं म्हणतो, कानामध्ये फुलं घातलीत असं म्हणतो. पण हे सगळं सोन्याचंच असतं. याप्रमाणे मी उघड मराठी भाषेत सांगतो, अर्जुना, ब्रह्म हे गुण व इंद्रिये यापासून वेगळे आहे. ज्याप्रमाणे सोन्यापासून बनवलेले अलंकार वेगवेगळे जरी असले तरी ते सोनच आहे, त्याप्रमाणे ब्रह्म हे गुण व इंद्रिये यापासून वेगळं आहे. नाव, रूप, संबंध, जाती, क्रिया, भेद हे सर्व प्रकार आकारासच लागून आहेत, ब्रह्मालाही नाहीत. ते गुण नव्हे काही, गुणातया संबंधू नाही, परी तयाच्याची ठाई आभासती. एतुले यासाठी संभ्रांताच्या पोटी, ऐसे जाय किरीटी जे हेची धरी. तरी ते गा धरणे ऐसे, अभ्राते जेवी आकाशे, का प्रतिवदन जैसे आरसेनी. ना तरी सूर्य प्रतिमंडल, जैसे निधरी सलिल, का रश्मी करी मृगजळ. धरी जे जेवी तैसे गा संबंधे विण, यया सर्वार्थे धरी निर्गुण, परी ते वाया जाण मिथ्या दृष्टी. आणि या परी निर्गुणे गुणाते भोगणे, रंकाज राज्य करणे स्वप्नी जैसे. म्हणून गुणांचा संगू अथवा गुण भोगू, हा निर्गुणू लागू बोलू नये. ते ब्रह्म गुण नाही व त्याच्या आणि गुणांचा संबंध नाही, परंतु त्याचेच ठिकाणी ते भासतात. ते ब्रह्म हे गुण नाही व त्याचा आणि गुणाचा संबंध नाही. म्हणजे ब्रह्म हे गुण आहे का? नाहीये. ब्रह्म हे इंद्रिय आहेत का? नाही. पण ते त्याप्रमाणे भासतात फक्त. या कारणावरून अर्जुना, अज्ञानाच्या मनाने असे येते की गुण हे ब्रह्माचेच आहेत व हीच गोष्ट तो खरी मानतो. परंतु ब्रह्माच्या ठिकाणी गुण आहेत असे मानणे म्हणजे ज्याप्रमाणे ढग आकाशात दृष्टीस पडतात म्हणून त्यास आकाश धारण करते, किंवा आकाशात पाहिले असता ते प्रतिबिंब दृष्टीस पडते, ते आरशाचेच आहे असे म्हणण्याप्रमाणे होय. आरशात आपण बघितलं आपल्याला आकाश दिसतं म्हणून ते आकाश आहे का? ते मिथ्या आहे. किंवा पाण्यात सूर्याचे प्रतिबिंब पडल्यावर त्यात सूर्य असे आहे असे समजणे, अथवा सूर्यकिरणात मृगजळ आहे असे समजणे, म्हणजे हे ज्याप्रमाणे शोभत नाही त्याप्रमाणे ब्रह्म सर्व जगतास सर्व संबंधाशिवाय धारण करते, किंवा हे म्हणणे भ्रममूलक असल्याचे व्यर्थ आहे. ज्याप्रमाणे भिकारी मनुष्य स्वप्नात राज्याचा उपभोग घेतो ते मिथ्या होय. मिथ्या म्हणजे खोट आहे ते.
भिकारी मनुष्य झोपला, त्याला वाटतं मी या राज्याचा राजा झालो. खरंच राजा होतो का? नाही. ते त्याचं स्वप्न आहे, म्हणून ते मिथ्या आहे, खोटं आहे. त्याचप्रमाणे ब्रह्मगुणाला भोगते हे म्हणणे व्यर्थ आहे. ब्रह्मगुणाला भोगत नाही म्हणून ब्रह्मगुणांचा संग करते अथवा गुणाचा उपभोग घेते असे म्हणता येत नाही. आता श्लोक नंबर 15 त्याचा आपण श्लोकार्थ वाचूयात. ते सर्व भूतांच्या बाहेर असून आतही आहे. ते म्हणजे ते ब्रह्म जे आहे, ते ज्ञेय जे आहे, ते काय सर्व भूतांच्या बाहेर असून आतही आहे. सर्व जे प्राणी मात्र आहेत त्यांच्या आत सुद्धा ब्रह्म आहे आणि बाहेर सुद्धा ब्रह्म आहे. म्हणून आपण काय म्हणतो, कणा कणात ब्रह्म, मना मनात ब्रह्म. मना मनात म्हणजे त्याच्या शरीरात सुद्धा ब्रह्म आहे, आत सुद्धा ब्रह्म आहे, बाहेर सुद्धा ब्रह्म आहे. ते अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे जाणता येत नाही आणि ते दूर असून जवळही आहे. हे कसं आहे बघा, ब्रह्म हे दूर पण आहे पण जवळ पण आहे आणि अत्यंत सूक्ष्म आहे. त्यामुळे ते जाणता येत दृष्टीच पडत नाही. आता यासाठी आपल्याला काय ओळ वाचावं लागतील. जे चराचर भूता माझी असे पंडुसुता, नानावनी उष्णता अभेदे जैसी, तैसेनी अविनाश भावे, जे सूक्ष्मदशे आघवे व्यापुनी असे ते जाणवे ज्ञेय एथ. जे एक आत बाहेरी, जे एक जवळ दूरी, जे एक वाचुनी परी, दुजी नाही क्षीरसागरीची गोडी, माझी बहु थडिये थोडी, हे नाही तया परवडी पूर्ण जेगा. हे पंडुसुता, ब्रह्मचराचर भूतांमध्ये जरी दृष्टीस पडले तरी ते एकच आहे. सर्व प्राण्यांमध्ये जर ब्रह्म दिसत असलं तर ते वेगवेगळं आहे का ब्रह्म? नाही, ते एकच आहे. सर्व प्राण्यांमध्ये जे आहे ते एकच आहे, तेच ब्रह्म आहे. अग्नीचे निखारे जरी पुष्कळ आकाराने निरनिराळे असले तरी त्यातील उष्णता ज्याप्रमाणे एकच होय त्याप्रमाणे. आपण कोळसा पेटवला तर अग्नी तयार करा, काही कोळसे मोठे आहेत, छोटे आहेत, बारीक आहेत, मोठे आहेत, खर आहे, सगळ्याचीच आग होते, सगळ्यापासून उष्णता मिळते, सगळेच पेटल्यानंतर लाल दिसतात. ते वेगवेगळ्याच्या आकाराचे जरी असले तरी त्यातील उष्णता ही एकच आहे. त्याप्रमाणे जरी ब्रह्म वेगवेगळं तुम्हाला प्रत्येक प्राण्यांमध्ये वाटत असेल तर ते एकच आहे. जे कसं आहे बघा, आता हे ब्रह्म कसं आहे, जे अविनाशी आहे, त्याचा नाश होत नाही म्हणजे अविनाशी आहे आणि सूक्ष्मपणाने सर्व जगास व्यापून आहे, ते ज्ञेय होय. ते ब्रह्म, ते ज्ञेय कसं आहे, अविनाशी आहे आणि काय आहे, सर्व जगास व्यापून राहिलेलं आहे. सर्व जगात कणाकणांच्या रूपात आहे, ते सूक्ष्म आहे एकदम, त्याला ज्ञेय असं म्हणतात. जे शरीराचे आत असते व बाहेर सुद्धा असते. हे ज्ञेय जे आहे शरीराच्या आत पण असतं आणि बाहेर सुद्धा असतं. असे जे पाहिले असता जवळ आहे व दूरही आहे. तसं पाहिलं ते जवळ पण आहे, दूर पण आहे. ब्रह्म जे आहे ते, ज्ञेय जे आहे ते, व जे एकच असून ज्यात द्वैत्व नाही. हे जे ब्रह्म आहे, जे ज्ञेय आहे, हे एकच आहे आणि त्यात द्वैतपणा नाही, म्हणजे हा माझा तो दुसऱ्याचा असा द्वैत्व भाव त्याच्यामध्ये नाही. अजून काय लक्षण आहेत बघा, कसं असतं ज्ञेय. क्षीरसागराचे पाणी जसे काठाशी व मध्यभागी सारखेच गोड असते, तसे जे सर्वत्र व्यापक असून पूर्ण आहे. हे ज्ञेय सर्वत्र व्यापक आहे आणि पूर्ण आहे. जारज, अंडज, स्वेदज व
उभिध्वज या सर्व वेगवेगळ्या भूतांच्या ठिकाणी ज्याची अखंड व्याप्ती आहे. हे ब्रह्म या चार अखंड व्याप्त आहे. हे जे ज्ञेय आहे ते स्वेदज प्रभूती वेगळ्याल्या भूती जयाची ये अनुस्तुती कोमणे नाही पै श्रोतू मुख्य टिळका घटसस्त्रा अनेका माझी बिंबोनी चंद्रिका न भेदे जेवी नाना लवण कुणाची ये राशी क्षारता एकची जैसी का कोडी एकी उसी एकची गोडी. क्षीरसागराचे पाणी जसे काठाशी व मध्यभागी सारखेच गोड असते तसे हे जे ज्ञेय आहे सर्वत्र व्यापक आणि पूर्ण असते. जारज अंडज स्वेदज आणि उभिध्वज या सर्व वेगवेगळ्या भूतांच्या ठिकाणी ज्याची अखंड व्याप्ती आहे. या ज्ञेयाची सगळीकडे व्याप्ती आहे. हे श्रोतुश्रोमणी हजारो घटांच्या निरनिराळ्या आकारात चंद्राचे बिंब निरनिराळे दिसते परंतु त्याला जसा भेद नाही. मिठाच्या पुष्कळ राशी जरी असल्या तरी सर्वांचा खारटपणा जसा सारखाच असतो अथवा मोळीभर ऊस जरी असले तरी त्या सर्वांची गोडी जशी सारखीच असते तसेच ब्रह्म किंवा हे जे ज्ञेय आहे हे सर्वत्र व्यापून आहे. आता श्लोक नंबर 16 त्याचा आपण श्लोकार्थ वाचूया. हे ब्रह्म मूळचे विभागलेले नसून प्राणी मात्राच्या ठिकाणी विभागल्यासारखे दिसतंय. वेगवेगळे प्राणी म्हणून आपण वेगवेगळे ब्रह्म म्हणतो पण तसं नाही. हे सगळं सर्वत्र व्यापलेले आहे विभागलेले आहे आणि ते सर्व भूतांना धारण करणारे सर्वांचा नाश करणारे व सर्वांची उत्पत्ती करणारे आहे. हे ब्रह्म कसं आहे सर्व भूतांना धारण करणारे सर्व भूतांमध्ये असणारे सर्वांचा नाश करणारे जन्मही तेच घालतं मृत्यू तेच देतो व सर्वांची उत्पत्ती करणारे आहे. तशी अनेक भूतमात्रा ज्याची एकतत्वाने व्याप्ती आहे आणि अर्जुना विश्वाच्या रचनेत जे आधी कारण आहे म्हणून ज्याप्रमाणे लाटा समुद्रात पासून उत्पन्न होतात व त्याच प्राणी मात्राला जे आधारभूत आहे. बाल्यावस्था तारुण्यावस्था व वृद्धावस्था यांना जसे एकच शरीर आधारभूत असते तसे उत्पत्ती स्थिती व लय या तिन्ही अवस्थेस जे आधारभूत आहे. हे सगळे ज्ञेय किंवा ब्रह्म कसं असतं ते त्याचे हे ते इथं सांगितलेलं आहे. प्रातःकाळ मध्यान्ह काळ व सायंकाळ हे दिवसाचे 3 काळ जरी गेले तरी आकाशात जसा पालट नसतो हे प्रियोत्तमा सृष्टीच्या उत्पत्तीकाली ज्याला आपण ब्रह्मदेव म्हणतो व व्याप्तिकाली असे स्थितीकाली ज्याला विष्णू हे नाव देतो म्हणजे ब्रह्माचंच नाव स्थितकाली विष्णू आहे. मग लय करते वेळेस आपण ज्याला रुद्र किंवा शिव किंवा शंकर असे म्हणतो व तिन्ही कर्मे ज्यावेळेस लोप पावतात त्यावेळेस आपण ज्याला प्रकृती शून्य असे म्हणतो आणि आकाशाचे शून्यत्व गिळून गुणत्रय नाहीसे करणे जे प्रकृती शून्य त्याला जे नाहीसे करते ते श्रुतींनी वर्णन केलेले महाशून्य होय. ते हे महाशून्य. आपण हे वाचत असताना चुकून
त्याच्या ओव्या वाचायच्या आपण राहिलेल्या आहेत. आता आपण ओव्या वाचूयात. तैसे अनेकी भूत जाती, जे आहे एक व्याप्ती, विश्वकार्या सुमती कारण जेगा. म्हणून हा भूताकारू, जेथून तैसे तया आधारू, कल्लोळा सागरू जिया परी. बाल्यादी तिन्ही वयसी, काया एकची जैसी, तैसे आधी स्थिती ग्रासी अखंड जे. स्वयंप्रदार्थना होता जाता दिनमान, तैसे का गगन पालटेना. आगा सृष्टी वेळी प्रियोत्तमा, जया नावा नाही ब्रह्मा. व्याप्ती जे विष्णू नामा, पात्र जाहले. मग आकारू हा हरपे, तेव्हा रुद्र जे म्हणिपे. तेही गुणत्रय जेव्हा लोपे, तै जे शून्य. नभाचे शून्यत्व गिळून, गुणत्रया ते नुरवून. ते शून्य ते महाशून्य, श्रुती वचन संमत. तर आज आपण इथंच थांबत आहोत. भाग नंबर 38 आपण उद्या बघणार आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडायचे आहेत. ज्यांनी संकल्प घेतलेला आहे त्याने संकल्प सिद्धीस जावा, असं भगवान श्रीकृष्णाच्या चरणी मागणं मागायचं आहे. बोला कुंडली कवरदेव हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.